किती घ्यायचे चालेल आणि आदरवाडी डम्पिंग ग्राउंडवर पूर्वी जो 600-650 टन कचरा जात होता तो आता अगदी 100 ते 150 टनावर कमी झालेला आहे. मग तेवढ्या प्रमाणात आपण कमी केलेला आहे. तर थोड्याच दिवसात आपण तोही पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्याचबरोबर आपण 25 मे 2020 पासून शून्य कचरा मोहीम जी कल्याण डोंबिवली शहरात सुरू केली आहे त्याला आता चांगल्या प्रकारे लोकांना नागरिकांमधून सुद्धा प्रतिसाद मिळत आहे. माननीय महापौर मॅडम, सभागृह नेते, सर्व सन्मान्य गटनेते या सगळ्यांच्या सहकार्यातून आणि माननीय आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आपण सुरू केलेली आज चांगल्या पद्धतीनं त्याच्यात लोकांचा प्रतिसाद भेटत आहे. आणि या मोहिमेच्या माध्यमातून आपण 100% कचरा वर्गीकरण, प्लॅस्टिक बंदी आणि उघड्यावर कचरा टाकण्याचं प्रमाण शून्यावर आणणं हे 3 मुख्य उद्देश घेऊन आपण ही मोहिमेची अंमलबजावणी करत आहोत. आता त्यात बऱ्याच अंशी आपल्याला यश प्राप्त झालेले आहे. आणि आपण विजयादशमीपर्यंत 100% वर्गीकरण ही उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आणि त्यानंतर आदरवाडीवर जाणारा कचरा आपण पूर्णतः थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर आदरवाडीवर जो जुना कचऱ्याचा डेपो आहे त्याचं बायोमायनिंग करून तो पूर्णतः तो कचरा तिथला त्याच्या प्रक्रिया करून तो पूर्ण तिथनं स्क्रीनिंग करून तो काढणार आहोत. आणि त्यानंतर तिथं आपण छानसं पार्क बनवण्याचं एक प्रस्ताव महापालिकेला सादर करणार आहोत.